नमस्कार मित्रो. आज आपण मुद्रा कर्जविषयक योजना या एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. आपणास कल्पना आहेच, शासनाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना सुरू केलेल्या आहेत. तथापि या देशातील स्वयंरोजगारास चालना देण्याच्या अनुषंगाने ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या योजना सध्या सुरू आहेत, त्यामधील मुद्रा लोन स्कीम ही एक अत्यंत महत्त्वाची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. तर चला मग आज आपण या योजनेविषयी अधिक माहिती घेऊया. मित्रो, ही योजना प्रामुख्याने मार्च 2015 मध्ये सुरू झाली. तथापि मुद्रा हा एक शॉर्ट फॉर्म असून त्याचा फुल फॉर्म हा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड असा आहे. शॉर्टमध्ये आपण या योजनेस मुद्रा योजना असे आपण म्हणत असतो. तथापि याचं पूर्ण रूप पाहिलं असता आपणास असे दिसून येईल की ही एक विशिष्ट प्रकारची एजन्सी आहे की जी प्रामुख्याने या देशातील मायक्रो युनिट्स त्याचबरोबर लघु उद्योग यांना विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारी ही एक रिफायनान्स एजन्सी आहे. रिफायनान्स एजन्सी याचा अर्थ असा होतो की ही संस्था थेट कोणत्याही कर्जदाराला कर्जपुरवठा करत नाही, तर या देशातील नवउद्योजकांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँका व वित्तीय संस्थांना कर्जपुरवठा करण्याचं कार्य मुद्रा या एजन्सीकडून केले जाते. ही योजना कंपनी ही मुद्रा स्कीम ही जी रजिस्टर झाली किंवा ही एजन्सी रजिस्टर झाली ती मार्च 2015 मध्ये कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार ही रजिस्ट्रेट झालेली आपल्याला दिसून येईल. मुद्रा ही एजन्सी जी आहे ती प्रामुख्याने सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही एक जी डेव्हलपमेंट बँक आहे, या डेव्हलपमेंट बँकेची होली ओन्ड सबसिडरी आहे, म्हणजे तिच्या मालकीची ही एक सहाय्यक संस्था आहे. या संस्थेचे ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल 1000 कोटी रुपयाचे असून सध्याचे पेडअप कॅपिटल हे 750 कोटी रुपयाचे असल्याचे आपणास दिसून येईल की जे सिडबीने खरेदी केलेले आहे. आणि म्हणून ही संस्था ही एजन्सी सिडबीची होली ओन्ड सबसिडरी म्हणून तिचा उल्लेख केला जातो. ही संस्था चालवण्यासाठी महत्त्वाची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यामध्ये एकूण 9 मेंबर्स असल्याचे आपणास दिसून येईल, ज्यामध्ये चेअरमन, गव्हर्नमेंट नॉमिनी, नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स, सिडबी नॉमिनी डायरेक्टर्स, इंडिपेंडंट डायरेक्टर्स व या संस्थेच्या दैनंदिन कारभारासाठी मॅनेजिंग डायरेक्टर अँड CEO हे त्या ठिकाणी नेमले जातात. यामध्ये एक नॉमिनी हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून हा नेमलेला असतो की जो गव्हर्नमेंट नॉमिनी म्हणून काम करतो. एक नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून नियुक्त केलेला असतो. सिडबी ही तिची मातृसंस्था असल्यामुळे त्यांच्याकडून 2 नॉमिनी हे नॉमिनेट केले जात असतात. त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून 3 वेगवेगळे तज्ज्ञ संचालक किंवा डायरेक्टर इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले जात असतात. तर अशा एकूण 9 सदस्यांचे हे संचालक मंडळ या मुद्रा एजन्सीचा कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे. या योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिली, हा एक गव्हर्नमेंट अंडरटेकिंग प्रोजेक्ट असून तो भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आताच मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मुद्रा ही एक सबसिडरी ऑर्गनायझेशन आहे की जी सिडबीच्या विशेष प्रयत्नामधून त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ही संस्था रिफायनान्स अथॉरिटी म्हणून काम करते, म्हणजेच इट इज प्रोव्हाइडिंग फायनान्स फॉर फायनान्स, की ज्याला आपण रिफायनान्स असं आपण म्हणतो. याचाच अर्थ ही संस्था थेट एंड युजरला किंवा लाभार्थ्याला कर्जपुरवठा करत नाही. मुद्रा एजन्सीच्या माध्यमातून या देशातील विविध प्रकारच्या कमर्शियल बँकांच्या बरोबर टायअप केले जाते व त्यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा हा वितरित केला जात असतो. त्याचबरोबर मुद्रा योजनेच्या माध्यमातून SFB म्हणजे स्मॉल फायनान्स बँक्स, त्याचबरोबर RRB म्हणजेच रिजनल रुरल बँकांच्या माध्यमातून देखील हा कर्जपुरवठा केला जात असतो. हे रिफायनान्स वेगवेगळ्या प्रकारच्या स्मॉल, मीडियम आणि ज्या लघु उद्योग आपण ज्यांना म्हणतो की अशा एंटरप्राइजना फायनान्स करण्याची जबाबदारी या एजन्सीनी स्वतःकडे घेतलेली आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तीला किंवा त्या उद्योजकास
मुद्रा डेबिट कार्ड त्या ठिकाणी दिले जाते की जे रुपे या कंपनीशी टायअप केलेले आणि मुद्रा लोगो असलेले हे स्वतंत्र एक मुद्रा डेबिट कार्ड त्या संबंधित लाभार्थ्यास हे दिले जात असते. त्याचबरोबर ही योजना या देशातील मेक इन इंडिया कॅम्पेन बरोबर अलाइन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, ज्याला आपण NRLM असं आपण म्हणतो, या स्कीम बरोबर देखील ही योजना ही अलाइन करून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या उद्दिष्टपूर्ततेसाठी या मुद्रा योजनेची अंमलबजावणी ही केली जाते. मुद्रा स्कीमच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसाईड केलेल्या प्रायोरिटी सेक्टरमधील काही महत्त्वाच्या सेक्टरसाठी अग्रक्रमाने कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था या योजनेच्या अंतर्गत ही केली जाते आहे. मुद्रा योजनेमधील 3 महत्त्वाच्या स्कीम जर आपण पाहिल्या तर त्या स्कीम या पुढील प्रमाणे आहेत की ज्यामध्ये 3 महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये पहिली योजना आहे शिशु, दुसरी योजना आहे किशोर आणि तिसरी योजना आहे तरुण. म्हणजे हे कर्ज पुरवठा करण्याबाबतचे 3 विशेष प्लान असून की ज्यामध्ये अत्यंत सुरुवातीच्या काळात नवीन जो उद्योग आहे की ज्याला आपण स्टार्टअप असं आपण म्हणतो की जो पहिल्यांदाच त्या ठिकाणी उत्पादन किंवा सेवा क्षेत्रामध्ये एंट्री करतो आहे, अशा उद्योजकास किंवा त्या उद्योगास शिशु उद्योग असे म्हटले जाते की अशा उद्योगासाठी मुद्रा योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा हा केला जातो. त्यानंतर हा उद्योग सुरू झाल्यानंतर म्हणजेच एक्झिस्टिंग सध्या अस्तित्वात असणाऱ्या उद्योगास विस्तार करण्याच्या अनुषंगाने 50,000 रुपये ते 5 लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा यामध्ये केला जातो की ज्यास आपण किशोर योजना असे आपण म्हणतो. आणि यानंतर त्या संबंधित उद्योगाचा एक्सपान्शन करण्याच्या दृष्टिकोनातून, तो उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या उद्योगास तरुण योजनेच्या अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेच्या अंतर्गत केला जात असतो. तर अशा या मुद्रा लोन स्कीमच्या अंतर्गत शिशु, किशोर व तरुण या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या अंतर्गत स्कीम असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर ही योजना नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या विशिष्ट उद्दिष्टासाठी सुरू करण्यात आलेली आहे ते जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे छोटे छोटे उद्योजक व्यावसायिक आहेत त्यांना कर्ज पुरवठा करणं, त्यामध्ये प्रामुख्याने ट्रेडर्स असतील, शॉपकीपर्स असतील, सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील की ज्यांना कर्ज पुरवठ्याची व्यवस्था या योजनेच्या अंतर्गत केली जात असते. त्याचबरोबर त्यांना वर्किंग कॅपिटलची पूर्तता करण्यासाठी मुद्रा डेबिट कार्ड ही स्कीम देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत इक्विपमेंट फायनान्स फॉर मायक्रो युनिट्स, जे लघु उद्योगांसाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने अवजारे खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठ्याची व्यवस्था देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट व्हेइकल फॉर कमर्शियल यूज ओनली, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेससाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची खरेदी करण्यासाठी देखील या योजनेच्या अंतर्गत कर्ज पुरवठा हा केला जात असतो. त्याचबरोबर लोन फॉर ॲग्री अलाइड अँड नॉन फार्म इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटी, शेतीशी संबंधित असणारे त्याचबरोबर नॉन फार्म परंतु इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटी जे आहेत की अशा ॲक्टिव्हिटीसाठी देखील या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा हा केला जात असतो. त्याबरोबरच ट्रॅक्टर, ट्रिलर्स यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांच्यासाठी असेल, कम्युनिटी सर्व्हिसेससाठी असेल, सोशल अँड पर्सनल सर्व्हिसेस ॲक्टिव्हिटीसाठी असेल, फूड प्रोडक्ट सेक्टर असेल, टेक्स्टाईल असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करण्याची व्यवस्था मुद्रा लोन स्कीममध्ये हे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ही योजना जरी अत्यंत विधायक असे उद्दिष्ट समोर ठेवून सुरू करण्यात आलेली असली तरी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी खेदाने नमूद करणं आवश्यक आहे, ते म्हणजे ही योजना ज्या उद्दिष्टासाठी त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली त्या उद्दिष्टांची पूर्ण क्षमतेने पूर्तता होत नसल्याची देखील आपणास दिसून येत आहे. याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत. बँकांच्या लेवलला त्याचं इम्प्लिमेंटेशन असेल किंवा लाभार्थ्यांच्याकडून कर्जाचा वापर असेल, त्याचबरोबर या यंत्रणेमधील काही दोष असतील, या वेगवेगळ्या दोषामुळे मुद्रा लोन स्कीम सध्या खूप मोठ्या प्रमाणात बदनामी होत असल्याचे आपणास दिसून येत आहे. अर्थात दुसरीकडे या योजनेमुळे अनेक वेगवेगळे नवीन उद्योग देखील सुरू झालेले आहेत, त्याकडेही आपणास दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु सध्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जे आपणास दिसून येत आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाचा भाग जो दिसून येतो तो म्हणजे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ लोन्स. म्हणजे या देशातील वेगवेगळ्या राज्यांचा जर आढावा घेतला तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ यासारख्या राज्यामध्ये या स्कीमच्या अंतर्गत जे कर्ज वाटप झालेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे.
मात्र उत्तर पूर्वेकडील राज्य असतील किंवा इतर छोटी राज्य असतील किंवा आर्थिकदृष्ट्या मागास राज्य असतील की अशा राज्यामध्ये या लोनचं डिस्ट्रीब्युशन हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं नाही. तथापि काही मागास राज्यामध्ये या लोनचं डिस्ट्रीब्युशन प्रत्यक्षात झालेलं असलं तरी त्या ठिकाणी त्याचा युटिलायझेशन वाईज जर आपण विचार केला तर त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आज निर्माण केल्या जात आहेत. त्याचबरोबर या सगळ्या लोनचं डिस्ट्रीब्युशन हे एकाच क्षेत्रामध्ये होत असल्यामुळे की त्या ठिकाणी फायनान्शियल कॉन्सन्ट्रेशन किंवा सेंट्रलायझेशनची समस्या यामध्ये निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मुद्रा लोनच्या अंतर्गत बँकिंग संस्थांना जे टार्गेट्स देण्यात आले त्यामुळे हे टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी बँकिंग संस्थांनी नॉन व्हायबल प्रोजेक्ट की जे सक्षम उद्योग नाही आहेत किंवा जे उद्योग पुढे टिकू शकणार नाहीत अशाही उद्योगांना खूप मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप हे करण्यात आलेलं आहे आणि केवळ हे टार्गेट्स पूर्ण करण्याच्या अनुषंगाने या बँकिंग संस्थांनी असे कर्ज वाटप केल्याचेही निदर्शनास आलेले आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून की आज खूप मोठ्या प्रमाणात या कर्जांची थकबाकी दिसून येत आहे. नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर काही व्यक्तींनी दुष्टहेतूनी किंवा त्या ठिकाणी अविधायक हेतूनी कर्ज त्या ठिकाणी घेतलेली आहेत आणि ती कर्ज परतफेड करणं हे नाकारलेलं देखील समोर येत आहे की ज्याला आपण विलफुल डिफॉल्टर्स असं आपण म्हणतो की कर्जे ही बुडवण्यासाठीच त्यांनी घेतलेली आहेत आणि ते आता ही कर्जे परतफेड करण्यासाठी तयार नाहीत अशी त्या ठिकाणी परिस्थिती निदर्शनास येते आहे. काही ठिकाणी असे प्रकरण आपल्याला निदर्शनास आलेली आहेत की ज्या उद्योग संस्थेची आवश्यकता नाही किंवा जे उद्योग पुढे चालू शकणार नाही त्याची समाजाला गरज नाही आहे अशाही प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक संस्था या कागदोपत्री स्थापन केल्याचे दाखवून त्या उद्योगासाठी किंवा त्या व्यवसायासाठी कर्ज या योजनेच्या अंतर्गत उचललेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर या योजनेमध्ये खरेच जे गरजू लोक आहेत ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे की त्यांच्याही खूप मोठ्या समस्या आहेत. मात्र त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती प्रॉपर रिड्रेसल करण्याच्या अनुषंगाने की ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम यासाठीची इफिशियंट नाही आहे ही वस्तुस्थिती आज आपल्यासमोर त्या ठिकाणी दिसून येते. काही ठिकाणी असंही आपल्यास पाहावयास मिळतं की पूर्वी बँकांनी एखाद्या छोट्या उद्योगांना दिलेली कर्ज जी आहेत ती कर्जे की त्या बँकिंग संस्थांनी मुद्रा लोनमध्ये कन्वर्ट केलेली आहेत आणि या योजनेच्या अंतर्गत आलेल्या निधीमधून त्या कर्जाची रक्कम ही वर्ग करून दाखवण्यात आलेली आहे. अशाही काही बाबी वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये निदर्शनास आलेले आहेत. तर या सगळ्या समस्या आणि वेगवेगळे प्रॉब्लेम जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपणास असे दिसून येईल की ही योजना अत्यंत विधायक अशा हेतूने सुरू करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना अनेक वेगवेगळ्या लेवलवरती यामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मात्र या योजनेच्या पाठीमागे जे विधायक हेतू आहेत ते हेतू डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवली तर निश्चितपणे या देशामध्ये स्वयंरोजगार व रोजगार वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका वाटण्याचे कारण नाही. मात्र ही योजना अत्यंत इफिशियंटली रन करणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.